हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो येतोय का आवाज शेवटपर्यंत अगदी कानाकोपऱ्यात हॅलो 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 चेक हॅलो 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 करूया सुरुवात. नमस्कार मुंबईकर, कसे आहात? कारण आम्ही पुणेकर आहोत म्हणून, कारण
आमची एक प्रथा आहे आपल्या हिंदू धर्माची. आज आम्ही मुंबई शहरात आलोय. आज तुमची खुशाली विचारणं हे एक पुणेकराचं काम आहे. एवढं बस. हॅलो. हे दोन शब्द माझ्या रसिक बंधूंसाठी, कारण हा कलाकार ह्या रसिक मायबापमुळे घडत असतोय, म्हणून हे दोन शब्द तुमच्या वेडेवाकडे चरणावर ठेवतो. लक्ष असू द्या. काग अचानक येडू आलया घडून, काग अचानक येडू आलया घडून, कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून, येढामा 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 येढामा, मुजरा रसिका तुला करीतो सुकून, मुजरा रसिका तुला करीतो सुकून, क्षमा असावी काही बोललो तर चुकून, क्षमा असावी काही बोललो तर चुकून, हे रसिका हे रसिका हे रसिका हे रसिका. सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. सर्वप्रथम हिंदू धर्माच्या आराध्य दैवत 14 विजय 64 कलेचा दाता देवा गजाननाला वंदन करून रंगदेवता नटेश्वराच्या नतमस्तक होतो. तसेच माझ्या गावचे ग्रामदैवत सांगेश्वराच्या नतमस्तक होऊन, तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांनी स्वराज्याचा पाया रचला छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, महामानव या देशाचे विज्ञान शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या मुंबई नगरीची मालकीन आई मुंबादेवी तिच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच नवतरुण ग्रामस्थ मंडळ कोथरी भोसवाडी याने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कारण मी पण त्या मंडळाचा एक सदस्य आहे. सुखकर्ता गणेश मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. माझ्या मंडळाच्या वतीनं आलेल्या सर्व रसिक तमाम रसिकांना अभिवादन करतो. तसेच त्या जमलेल्या माझ्या तमाम रसिकांना शहीद विजय भोस आणि सहकारी गंगेश्वर नाथ मंडळ कोथरी भोसवाडी यांचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे गुरुवर्य लोकशाही मधुकर बाबा बंधेरे, माझे वस्ताद तुषारजी बंधेरे, तसेच या गर्दीत गुरुजन वर्ग वस्ताद वर्ग बसलेले आहेत. माझी मित्रमंडळी काही उपस्थित आहे, त्यांना सुद्धा शाहिरी मुद्रा करतो. त्यामध्ये या गोरगरिबांचे कैवारी आमचे दिनेश दादा गुप्तरकर असतील, तसेच संजय कांबळे, शैलेभाऊ कांबळे, निलेश झेपले, संदेश भुवड, अविनाश कडू, सुरेश बुवा राऊत, शाहीर मिलिंद टुकुरवाल, विश्वनाथ मटकर, दिनेश सोडे, माऊली प्रमोद कुटे, शाहीर विलास बिस्बुजे, समीर तटकेरे या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि
आमच्या लक्ष्मण सावंत बुवांना मोठा मोठा मानाचा मुजरा. कारण मोठे शाहीर आहेत, लांजातले नामांकित शाहीर आहेत, ग्रंथाचा अभ्यास अथांग आहे त्यांच्याकडे, म्हणून बुवांना शाहीर मानाचा मुजरा, शाहीर मानाचा मुजरा. आज या कार्यक्रमासाठी मला जे संगीतकार लाभले, बँजो मास्टर लोकप्रिय सतीशदादा साळवी, कीबोर्डला महेशदादा फटकरे, ॲक्टोपॅड स्वप्नीलदादा गुराव, ढोलकी अभिषेक मांडवकर, नितेशदादा लोखंडे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे जे कार्यक्रम करतायत, काम करतात ते राजूदादा पाड्या. त्यांना शाहीर मानाचा मुजरा करून मी एक छोटासा कलाकार तुमच्या समोर एक सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देवो शुभ कार्येषु सर्वदा. अखंड हृदयात वसे सद्गुरु श्री स्वामी समर्थ, अखंड हृदयात वसे सद्गुरु श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी विना या जगण्याला नाही अर्थ. भक्ती करा समर्थांची, हे जीवन नको जाया व्यर्थ. भक्ती करा समर्थांची, हे जीवन नको जाया व्यर्थ. आम्ही आहोत स्वामी भक्त, त्याचा आम्हाला अभिमान सार्थ. शाहीर स्तवनाला सुरुवात करतोय. खास करून आज इथे बरेचसे स्वामी भक्त असतील, त्यांच्यासाठी खास स्तवन. सर्वांनी स्वामींचं नामस्मरण करूया, कारण आजचा दिवस नक्कीच या स्वामींच्या कृपेने सर्वांचा जाणार आहे, एवढं मात्र नक्कीच आहे. हे स्तवन स्वामींच्या चरणी अर्पण करूया. लावी माझ माया आई बाप होनी, लावी माझ माया आई बाप होनी. असे माझे स्वामी त्यांचे भक्त आम्ही, असे माझे स्वामी त्यांचे भक्त आम्ही.
आई बाप होणी लावी माझ माया आई बाप होणी असे माझे स्वामी त्यांचे भक्त असे माझे स्वामी त्यांचे भक्त असे माझे स्वामी त्याचे भक्त असे माझे स्वामी त्याचे भक्त असंसार सारा गुरु कृपेने झाले असंख्य या जगती स्वामी भक्त झाले असंख्य या जगती स्वामी भक्त झाले असंख्य या जगती स्वामी भक्त झाले असंसार सारा गुरु कृपेने झाले असंख्य या जगती स्वामी भक्त झाले असंख्य या जगती स्वामी भक्त झाले असंख्य या जगती स्वामी भक्त झाले भक्ती करी तो नाना परी येते स्वामी राया प्रचिती करी सुख दुःखात मार्ग तविता स्वामी तुम्ही सुख दुःखात मार्ग तविता स्वामी तुम्ही असे भक्त आम्ही असे माझे स्वामी त्याचे भक्त आम्ही क्या बात है गुरुवीन कोणी बदलावीन वाट लय उघड भारी संसारात घाट लय अवघड भारी संसाराचा घाट लय अवघड भारी संसाराचा घाट गुरुवीन कोणी बदलावीन वाट लय उघड भारी संसारात घाट लय अवघड भारी संसाराचा घाट लय अवघड भारी संसाराचा घाट येतील हे सुखाचे दिवस स्वामी नामचा लागूचे ध्यास ब्रह्मांडाचा नायक तोची अंतर्यामी ब्रह्मांडाचा नायक तोची अंतर्यामी असे माझे स्वामी त्याचे भक्त आम्ही असे माझे स्वामी त्याचे भक्त आम्ही क्या बात है? फुलकाती बाबू रंगले घराने माझे गुणी आम्हारी दैसान शिखर कवी वासुवाणी फुलकाती बाबू रंगले घराने माझे गुणी आम्हारी दैसान शिखर कवी वासुवाणी शंकर तुकाराम माहेचा सागर वसात दत्त मधु कर तुषार कवी गातो विजय रंगोनी स्वामी नामी कवी गातो विजय रंगोनी स्वामी नामी स्वामी त्याचे भक्त आम्ही असे माझे स्वामी
तुकाराम दाताराम मधुकर तुषार अखंड वासुवानी घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद रसिको. शाहीर इकडे लक्ष असू द्या. आज या सुखकर्ता गणेश मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तुम्ही आम्ही सर्व रसिक प्रेक्षक आज सर्वांनी तिकीट घेऊन आलोय, बरोबर ना? आमच्याकडे पण तिकीट आहेत, बुवांकडे पण तिकीट आहेत. बुवांनी बऱ्याचशा आमच्या तिकिटा संपवल्या आहेत, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. तर बुवा, तुम्ही या रंगभूमीवर या कला क्षेत्रात बुवा तुम्ही ज्ञानीवंत आहात, अथांग तुमच्याकडे अभ्यास आहे, म्हणून तुम्ही मला काय सांगायचं आहे? या रंगभूमीवर या कला क्षेत्रात जे तुमच्याकडे तिकीट आहे ना, तिकीट, त्या तिकिटाचं नाव काय एवढं सांगायचं बुवा. त्या तिकिटाचं नाव काय सांगायचं आहे एवढा छोटासा विषय तुम्हाला सोडलाय. नक्कीच तुम्ही या विषयाला परतफेड कराल एवढी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. बुवांचा जरा गणाची काढ देऊया बुवांची. हा? कब तक याद करूं मैं उसकी, कब तक अश्क बहाऊं, यार हो रब से दुआ करूं मैं उसको भूल जाऊं, मैं उसको भूल जाऊं, मैं उसको भूल जाऊं. शाहिरांनी गण काय घाललाय बघा. तालावरी नाचे गणेशा, तालावरी नाचे गणेशा, पायी घुंगूर बांधून भारी, शंकर पार्वती नाचे बघाया बसले कैलासावरी. तुम्ही यावे भूवरी, तुम्ही यावे भूवरी. वा, तुमच्या गणाची काढ देते बघा कशी. नाद बिंदू कला ओंकाराची, नाद बिंदू कला ओंकाराची, हीच दिव्य माला. नाद बिंदू कला ओंकाराची, हीच दिव्य माळा. त्रिभुवनी तव नामगाचे
जीवाच्या या बाळा देवा तुझ कृपाला देवा तुझ कृपाला देवा तुझ कृपाला देवा तुझ कृपाला देवा तुझा कृपाळा, देवा तुझा कृपाळा, देवा तुझा कृपाळा, देवा तुझा कृपाळा. चला गणाकडे बोलूया. उशीर झालेला आहे. थोडक्यातच वारी करणार आहे कारण शाहीर गणाला सुरुवात करतोय. सामाजिक विषय आहे. सध्याची परिस्थिती ही काय आहे ही जाणून विषय बघा कसा बांधलाय बुवा. लक्ष असू द्या. आज सध्याच्या परिस्थितीमध्ये आज या समाजात पोरगी मिळत नाही. म्हणून आज बरेचसे नवरदेव आहेत. 35 झालेले आहेत, 40 झालेले आहेत. म्हणून तुम्ही आपण सर्व मिळून गणाला साकडे घालूया की बाबा हे आमच्या काही मित्रांचे लग्न झाले राहिले ती होऊ देत. म्हणून आपण गाराने घालूया. विषय काय करतोय शाहीर लक्ष असू द्या. अशी कशी गणा ही वेळ आली. आता पोरग्याला पोरगी का मिळे ना झाली. हे सार तुलाच ठाव, हे सार तुलाच ठाव, तू या विश्वासावाली. मग कधी येईल न लग्न झालेल्या तुझ्या भक्तांच्या हसू हे गाली. वय 35 सरून गेलं तरी शुभ मंगल नाही झालं. बघा कोणाचं 35, कोणाचं 30, कोणाचं 40 सुद्धा सरून गेलंय. म्हणून काय म्हणतोय आपण या गणाला गारानं घालूया सर्व मिळून. वय 35 सरून गेलं तरी शुभ मंगल नाही झालं. मुलगी भेटली नाही ह्याच्या आधी, मुलगी भेटली नाही ह्याच्या आधी. आता सांग गणा तुझ्या भक्तांवर अक्षताया पडतील कधी. आता सांग गणा तुझ्या भक्तांवर अक्षताया पडतील कधी. जागा किती हाय गुंड, घर आहे का स्वतःचं
जागा किती हाय गुंड. मला सांगा, या मुंबईसारख्या शहरात घर घेणं शक्य आहे का, हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. म्हणून काय म्हणतोय, बाप म्हणे तिचा मुलगा आहे कपरमंत, घर आहे का स्वतःच, जागा किती आहे गुंट. घर आहे का स्वतःच, जागा किती हाय गुंड. घर आहे का स्वतःच, जागा किती हाय गुंड. गहिवर लगला येत दाटून अखंड, घराघरामध्ये वाढतो हा तंट. घराघरामध्ये वाढतो हा तंट. घराघरामध्ये वाढतो हा तंट. महागाईने कहर केला, गोर गरीब झुरून गेला. महागाईने कहर केला, गोर गरीब झुरून गेला. बघ फसलो या कोड्यामध्ये, बघ फसलो या कोड्यामध्ये. आता सांग गणा तुझ्या बळावर असं काय पडतील कधी. आता सांग गणा तुझ्या बळावर असं काय पडतील कधी. आता सांग गणा तुझ्या बळावर असं काय पडतील कधी. आता सांग गणा तुझ्या बळावर असं काय पडतील कधी. किती करावे दरवर्षी तुला नवस, पावतील कधी नवसाला लागे मनी आस. पावती कधी नवसाला लागे बनियास. पावती कधी नवसाला लागे बनियास. भक्तीची तुझ्या धरोनी आकाश, भक्तीची तुझ्या धरोनी आकाश. शरणाचा तुझा झालो मी रे दास, शरणागत तुझा झालो मी रे दास. शरणागत तुझा मी झालो रे दास. किती पाहू गणारे वाट, लोक धावती माझ्याकडे बोट. किती पाहू गणारे वाट, लोक धावती माझ्याकडे बोट. कसा लागून कसा नाही, आता सांग गणा तुझ्या भक्तांवर अक्षताय पडते कधी. आता सांग गणा तुझ्या भक्तांवर अक्षताय पडते कधी. आता सांग गणा तुझ्या भक्तावर अक्षताय पडतील कधी. आता सांग गणा तुझ्या भक्तावर अक्षताय पडतील कधी. वय 35 धरून गेला, तरी शुभ मंगळ नाही झाला. वय 35 धरून गेला, तरी शुभ मंगळ नाही झाला. मुलगी भेटली डोळ्याच्या आधी, आता सांग गणा तुझ्या भक्तावर अक्षताय पडतील कधी. 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 स्तवन आणि गण झालेला आहे. शाहीर लक्ष असू द्या, शाहिराने आमच्यावर गवळणीमध्ये एक प्रश्न सोडलाय. शाहीर काय म्हणतात लक्ष असू द्या. कृष्णाच्या हातात जी मुरली होती, ती मुरली हरवली. ती कोणत्या ठिकाणी हरवली आणि कोणाला सापडली असं त्यांना म्हणायचं आहे. तर बुवा लक्ष असू द्या, तुमच्या विषयाला विषय कसा देतोय. कारण आज बुवा तुमची ना माझी खरोखर झोंबाझोंबी होणार आहे बुवा. म्हणून तुमच्यात जेवढा जोर आहे तेवढा जोर तुम्हाला लावायचा आहे. कारण हा तुरेवाला आहे. शाहीर तुषार पंधेरे बुवांचा शिष्य आहे बुवा. या रणात कधी कमी पडणार नाही एवढं बुवा. कारण या लहानाचा मोठाच मी या रंगमंचावर झालेला आहे. या कलगीतुऱ्याचे
बरेच मी पावसाळे पाहिले, म्हणून तुमच्यात जेवढा जोर आहे ना तेवढा जोर लावायचा आहे. म्हणून तुमच्या गवळणीचं उत्तर कसं देतोय? आध्यात्मिक तोड आहे बुवा, लक्ष असू द्या. ना हरवली यमुना तीरी ती मुरली, ना हरवली यमुना तीरी नाही वृंदावनी. अहंकार विरघळला, अहंकार विरघळला, तिथेच ती सापडली अंतकरणी. हेच तुमच्या गवळणीचं उत्तर आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते श्री दिनेश दादा कुटकरकर साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तसेच कोकणातील युट्यूबर सह कोकणीस्वर युट्यूबर तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी कोलेवाडी गावचे सुपुत्र कुमार अजय विजय आग्रे यांच्याकडून शाहीर विजय भोज यांच्या सुमधुर आवाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. शाहीर आणि गवळण गायले बुवा. गणाची काढ तुमच्या दिली, तुमच्या गवळणीला पण काढ देणार मी, तुमच्या पदाला पण मी तोडणार आहे, सोडणार नाही तुम्हाला. कारण शाहीर विजय बोजा हो जरी छोटा असला तरी बरेच पावसाळे मी पाहिले त्या कलगीतुराचे लहान मोठे शाहीर. म्हणून काय म्हणतोय लक्ष द्या, गवळणीला तुमच्या गवळणीच्या पण जवळून जाणार. दिनेश दादा कुर्तनकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी यश हर्ष यांच्याकडून यश हर्ष जोशी सालपेगाव तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. अक्षय गावडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले. शाहीर तुमच्या गवळणीचे तोड कसे देतो बघा. तुम्ही काय गायलंय? बेसिक तुम हो तारा रा 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 ओ बेसिक तुम मेरी मोहब्बत हो. याच्यावर शाहिराने काय गायलंय? हे सावल्या कुठे कुठे शोधू मी तुला, हे सावल्या कुठे कुठे शोधू मी तुला. पहिला सोर कदम छायेत, पहिला सोर कदमा छायेत घुमला ओ. पहिला सोर कदम छायेत छायेत घुमला. मंजुल नाधाने या राधेचा, मंजुल नाधाने या राधेचा जीव हा बावर
धरला ओ बेसिक तुम हो तार धरा श्रीमती ताई भातडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक बुवांसाठी बुवांच्या पहाडी आवाजासाठी आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शाहीर गवळणीला सुरुवात करतो. किती प्रेम करशील तू राधे माझ्यावरी. अगं राधे, कारण ही माझी दिवाणी आहे ही राधा. माझी राधा कुठं आहे? कारण माझ्यापेक्षा बऱ्याच वर्षांनी माझी ही राधा आहे. म्हणून काय म्हणतोय, किती प्रेम करशील तू राधे माझ्यावरी. तुझ्या माझ्या प्रेमाचं वेड हे अधांतरी. तुझी माझी प्रेम कहाणी ही आहे ही न्यारी. तुझी माझी प्रेम कहाणी ही आहे ही न्यारी. तू आणि आज राधा शेवटी माझ्या विना धुरी. आ गंध प्रीतीचा दरवळतो. खाली गंध प्रीतीचा दरवळतो. ओढ माझी तुला लावितो राधिके. ओढ माझी तुला लावितो. प्रेम भावन जागती तुझ्या मनी. तुला छळती ग माझ्या आठवणी. ए राधे, खरं सांग तुला माझ्या किती छळतात आठवणी. प्रेम भावन जागती तुझ्या मनी. तुला छळती ग माझ्या आठवणी. राधिके 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 राधिके. प्रेम भावना
ओढ माझी तुला लावितो राधिके ओढ माझी तुला लावितो ओढ माझी तुला लावितो राधिके प्रीतीचा झुजू आहे वारा अंगावर तुझ्या येई कशा प्रेमाचा रंग गुलाबी न्यारा विरहाच्या डोळ्यात तुझ्या धारा विरहाच्या डोळ्यात दिसे धारा विरहाच्या डोळ्यात दिसे धारा असई कानाची तुझ्या मनी वाट पाहते तुझ्या नसनी असई कानाची तुझ्या मनी वाट पाहते सनसनी आता स्पर्श तुला चलतो ओढ माझी तुला लावितो राधिके ओढ माझी तुला लावितो प्रीतीचा गरवळतो ओढ माझी तुला लावितो राधिके ओढ माझी तुला लावितो प्रेम भावना जागली तुझ्या मनी तुला कधीच माझ्या आठवणी प्रेम भावना जागली तुझ्या मनी तुला कधीच माझ्या आठवणी राधिके 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 तुझ्या डोळ्यात भाव गावितो ओढ माझी तुला गावितो राधिके ओढ माझी तुला लावितो ओढ माझी तुला लावितो राधिके ओढ माझी तुला लावितो राधिके ओढ माझी तुला लावितो सुरेश भाकरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक, नितेश ढोलम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, तसेच विशाल विश्राम बेंद्रे, दत्ताराम रामचंद्र बेंद्रे, वंश दत्ताराम बेंद्रे बुवांसाठी 301 रुपयाचं भरघोस पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नमस्कार रसिक हो, या ठिकाणी वेळ फार झालेला आहे. मुंबईची वारी म्हटल्यानंतर हा प्रॉब्लेम असतोच, परंतु माझ्या तमाम लांजावासियांना, कोथरीकरांना शाहीर तुषार पंधेरीचा मानाचा मुजरा. अतिशय सुंदर असा हा कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही कोथरी आपले भोजवाडी यांनी केलेलं आहे. सर्वप्रथम आनंद आहे की जुने शाहीर या रंगमंचावर पुन्हा येत आहेत आणि खास करून या कलगीतुऱ्याची पहिली कॅसेट जी निर्मिती झाली त्यांचे गायक म्हणजे आमच्या लक्ष्मण बुवांचे वस्ताद म्हणायला हरकत नाही, आमचे प्रभाकर कळंबटे माऊली आज या ठिकाणी आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. सावंत बुवा तुम्हाला सुद्धा मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी उभा आहे. खरोखर बुवालय हुशार आहे, पटाईत आहेत, शास्त्र आधार बराच त्यांचा गाढा अभ्यास आहे. आणि प्रश्न विचारला असा आहे की मथुरा नगरीचा राजा कंस, त्याच्या मथुरा नगरीवरती हल्ला झाला तो कोणी केला, हल्ला केलेली वेळ कोणती, त्यावेळी पर्व कोणते चालू होते, त्यावेळी मंदिरं तोडली गेली ती किती, आणि कोणत्या देवतांची व त्या मंदिरामध्ये मूर्त्या होत्या, त्या मूर्त्यांची लांबी रुंदी, त्यावेळी नक्षत्र वेळ सांगा. म्हणजे बघा किती अभ्यास आणि सुंदर असा प्रश्न. आणि एका प्रश्नामध्ये
सुंदर बरेच प्रश्न आहेत. इंद्र टीप दिले, इंद्र चंद्र नकुल सहदेव जरासन हे सोडून सांगा म्हणतायत. आणि बुवानी तुरेवाल्याला कसं गुरफटवायचं या पद्धतीनं प्रश्नाची बांधणी केलेली आहे खरी. बुवा अजून एका माणसाचं म्हणजेच एका राजाचं नाव लिहायचं तुम्ही विसरलाय. बुवा जरासंधानं मथुरेवर 17 वेळा आक्रमण केलं आणि तसेच कालयवन याने सुद्धा मथुरेवर हल्ला केला, परंतु मंदिरं तोडली, मूर्ती तोडली. त्यावेळेच्या हल्ल्यामध्ये मूर्ती कोणी तोडूच शकत नव्हता, कारण कंस राजाच्या त्या टायमाला श्रीकृष्ण जन्मास होते. परंतु बुवांचा विषय हा वेगळीकडेच जातो. पण बुवांनी तुरेवाल्याला कसं गुरफटवायचं या अर्थानं मथुरे नगरीचा राजा कंस असं म्हटलेलं आहे. पण त्यावेळेचा हल्ला हा नक्कीच नाही आहे, कारण तुम्ही टीप दिली आहे चंद्र इंद्र नकुल सहदेव जरासन हे सोडून सांगा. मग त्या सोडून मी या ठिकाणी उत्तर देतोय, लक्ष असू द्या. हिंदुस्थानात 10व्या शतकापासून स्वाऱ्या सुरू झाल्या, ज्यांना आपण यवन म्हणजे मुसलमान म्हणतो, पण असे निश्चितपणे म्हणता येत नाही. संस्कृत वाङ्मयात यवन हा शब्द अनेक परकीय आक्रमणांना लावलेला आहे. इसवी सनापूर्वी 4थ्या शतकात भारतावर स्वाऱ्या करणाऱ्याला त्यांच्या बरोबर ग्रीकांनाही यवन म्हटलं जात असत. तर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर 11व्या शतकात गजनीच्या भारतावर एकूण 17 झाल्या. त्यात सन 117 मध्ये मथुरेवर आक्रमण झालं. त्यावेळी कंस राजा नव्हते, फक्त तुम्ही कंस राजाच्या मथुरे नगरीवर हल्ला झाला म्हटलंय. त्यावेळी सुलतानाने ही सर्व मंदिरे आणि निवासस्थाने नष्टभ्रष्ट करण्याची आज्ञा दिली. त्या मथुरा शहराभोवती दगडी मजबूत भिंती आहेत आणि नदीच्या बाजूस आधारित असे 2 भव्य दरवाजे आहेत. शहरात अनेक सुंदर इमारती असून अनेक देव मंदिरे आहेत. त्यात राम मंदिर उत्कृष्ट असे देव निर्मित आहे असे ग्रंथात म्हटले. बुवा 20 दिवस शहराची जाळपोळ आणि लूट सुरू होती. माणिकांचे नेत्र असलेल्या सोन्याच्या 5 मोठ्या मूर्त्या मोहम्मदाच्या हाती लागल्या आणि सोन्या चांदीची मिळवलेली लूट मोहम्मदाने 100 उंटाच्या पाठीवर लादून गजनीला नेली. पुन्हा नंतरच्या मथुरेवरील हा दुसरा भीषण अत्याचार होय. बुवा तुमच्या प्रश्नाच्या ग्रंथ आधारे उत्तर दिलेलं आहे, कारण त्यावेळी हल्ले झाले, परंतु देवांची मूर्ती तोडणे इतकेच नव्हे, कारण ते त्यावेळी देवच होते. म्हणून तुमचा विषय या 11व्या शतकामध्ये जातोय. बुवा नक्कीच तुम्ही चांगल्या घराण्यातले शाहीर आहात. आम्ही प्रश्न दिलाय, आमच्याकडे ग्रंथाचा पुरावा आहे. नक्कीच आम्ही अभ्यास करून उत्तर दिलेलं आहे. तुम्ही म्हटले की त्याची लांबी रुंदी किती आहे, परंतु ते आम्हाला सापडलं नाही. परंतु जे आमच्याकडे ग्रंथ आहे आत्ता हजर आहे ते आम्ही तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. या ठिकाणी खरोखर सुंदर असा कार्यक्रम दोघांचा होतोय. मी माझ्या प्रश्नाची प्रत या बुवांना दिलेली आहे की असा मी प्रश्न आज विचारतोय रसिकांच्या माहितीसाठी. त्रेतायुगात एक ऋषीपुत्र होता, त्याला 8 पाय होते. त्या अष्टचरणाच्या स्त्री ऋषीपुत्राला असा एक अद्भुत पुत्र झाला. त्याला 3 शिरे 6 हात होते. अशा त्या पिता पुत्राचे नाव काय? टीप भगवान शंकर, दत्तात्रय, पिता महर्षी ऋषी आणि अष्टचरण व अष्टवक्र ही नावे सोडून सांगायचंय. भुवा ग्रंथाचा आधार तुम्ही सुद्धा घेऊन यायचा आहे. या ठिकाणी माझ्या शिष्याला खरोखर पुण्यामध्ये राहतो, परंतु लोककलेसाठी आजवर बरेच वर्ष कार्यक्रम करतोय विजय भोज यांनी पदाला सुरुवात करायची. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद बुवा.
पद गायलं बुवा, तुमच्या गणाची पण कटिंग दिले, गवळणीची पण दिले, पण काय झालंय तुमच्या पदाची पण माझ्याकडे कटिंग आहे, पण कुठं सापडत नाही. कारण कटिंग देणं हे माझ्यासाठी नवीन नाही बुवा. तुम्ही कुठल्याही चाली का, पण शाहीर विजय भोज हा चाल पकडणारच एवढं मात्र नक्की आहे. थोडीच तोड चालू होती बुवा, तुम्हाला एकदम झोमण्यासारखी द्रौपद होतं ती, पण सापडत नाही. जाऊ दे, चला दुसरी बारी आहेच आपल्याकडे. सिंहाची आरोली ह्या डुकराला येईल का, सिंहाची आरोली या डुकराला येईल का, हंसाच्या पंक्तीला हा कावळा शोभेल का, आणि या घोड्याची चाल या रेड्याला येईल का, या घोड्याची चाल या रेड्याला येईल का, हवा विजय बुवाच्या मधुर आवाजाची गोडी या घुबडाला येईल का. आ, 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 आ. मोठा समजतो स्वतःला ज्ञानिवंत हा बुवा, आहे माझ्याशी तुझी गाठ, आज उडविन तुझा धुवा. मोठा समजतो स्वतःला ज्ञानिवंत हा बुवा, आहे माझ्याशी तुझी गाठ, आज उडविन तुझा धुवा. सवाल सोडीला तुझ्यावरी, खर खर उत्तर दावा. काही कशाईर शोधून थकले, घालून बसले नाव. समजतो स्वतःला बुवा, माझ्याशी तुझी गाठ, आज उडविन तुझा धुवा. आज उडविन तुझा धुवा. मोठा समजतो स्वतःला ज्ञानिवंत हा बुवा, मोठा समजतो स्वतःला ज्ञानिवंत हा बुवा, आहे माझ्याशी तुझी गाठ, आज उडविन तुझा धुवा. आहे माझ्याशी तुझी गाठ, आज उडविन तुझा धुवा. आज उडविन तुझा धुवा. आहे माझ्याशी तुझी गाठ, आज उडविन तुझा धुवा. सवाल हा माझा नाही अवघड शाहिरा, आज पाहतो तुझं ज्ञान सारी धरा. आज पाहतो तुझं ज्ञान विजयानी धरा. आज पाहतो तुझं ज्ञान विजयानी धरा. विजयाला स्वतः सेना फिरती गरगरा, गुरु घरची वाट शाहिरा धरा धरा. गुरु घरची वाट शाहिरा धरा धरा. गुरु घरची वाट शाहिरा धरा धरा. लागतील तू माझ्या, नाती लागलास तर माझ्या. काय म्हणतोय लक्ष असू द्या. नाती लागलास तर माझ्या, आज काढीन तुझी हवा. नाती लागलास तर माझ्या, तुझी काढीन रे हवा. आहे माझ्याशी तुझी गाठ, आज उडविन तुझा धुवा. 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 प्रेमा एक दुसरा होता एका तुझीला. प्रेमा
उत्तर शास्त्र आधारे असेल तर त्याच्यामध्ये हात घालायचा आहे, नाहीतर विषय सोडून द्या. म्हणून काय म्हणतोय, पिता पुत्राचं नाव सांगून तुमचं नाव कमवा, पिता पुत्राचं नाव सांगून तुमचं नाव कमवा. आहे माझ्या तुझी गाठ तुझी उडवेल आज धुवा, आहे माझ्या तुझी गाठ आज उडवेल तुझा धुवा, आहे माझ्या तुझी गाठ आज उडवेल तुझा धुवा, आहे माझ्या तुझी गाठ आज उडवेल तुझा धुवा. पोटाचं माझं तो स्वतःला त्याने बनत हा धुवा, पोटाचं माझं तो स्वतःला त्याने बनत हा धुवा. आहे माझ्या तुझी गाठ आज उडवेल तुझा धुवा, आहे माझ्या तुझी गाठ आज उडवेल तुझा धुवा, आहे माझ्या तुझी गाठ आज उडवेल तुझा धुवा. दीपक श्रीपद